काल असलेला नेता आज लगेच भारतीय जनता पार्टीमध्ये। ही धनगराची काठी आता कुणाच्या हातामध्ये देण्यासाठी नव्हती, त्यांच्या पाठीमध्ये घालण्यासाठी त्या काठीचा वापर करायला पाहिजे होता। शिरूर चौकामधील या डबल मजली सभेसाठी उपस्थित असलेले जे आजारी पडले तरी शत्रूच्या काळजाचा ठोका चुकतो आणि मैदानामध्ये आले तर अख्खा महाराष्ट्र गुंडळून नेतात असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मंचावरील सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही आणि या शिरूर भागामधील सगळ्या स्वाभिमानी आणि बानेदार माझ्या मतदार बंधू भगिनीनो, मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एवढ्यासाठी सभेला आलेलो आहे की मी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा, सोलापूर आणि माढा या मतदारसंघाचा प्रचार प्रमुख होतो आणि त्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक राहिलीच नव्हती। एक प्रचंड दडपशाही या निवडणुकीमध्ये सगळ्या नेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न आणि सगळे नेते एका एका तालुक्यातले 3-3, 4-4 एका बाजूला धमकावून त्या ठिकाणी ही निवडणूक पार पाडण्याचा यांचा प्रयत्न होता। इतकी भयानक वळणावरती निवडणूक आली की मित्रांनो, मी गेली 7 निवडणुका लोकसभेचा प्रचार प्रमुख म्हणून या माढा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि अशी निवडणूक कधी लोकसभेची आली आणि कधी गेली हे आपल्याला माहित सुद्धा होत नव्हतं। परंतु या निवडणुकीमध्ये आता जयंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधी पैशाचं वाटप झालेलं तुम्ही पाहिलं नसेल आणि मित्रांनो, वाटप पण होऊ द्या, माग पोलिसाच्या गाड्या संरक्षणासाठी आणि पुढे पैशाचं वाटप होताना ह्या राज्याने कधी पाहिलं नव्हतं। इतके भयानक प्रकार होते। काल असलेला नेता आज लगेच भारतीय जनता पार्टीमध्ये, असे अनेक नेते त्या ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमधून बाजूला केले। माढ्यामध्ये आमचा माळशिरस मतदारसंघ येतो आणि या माळशिरसमध्ये एका तालुक्यासाठी मोदींची सभा लावली। एका तालुक्याला मोदींची सभा आणि त्या सभेमध्ये आमच्या समाजातल्या काही मित्रांनी काठी आणि घोंगडं त्या ठिकाणी देऊन मोदींचा सत्कार केला। ज्याने आमचं आरक्षण घालवलं, ज्याने आमचे कोर्टाचे दरवाजे सुद्धा बंद केले, ही धनगराची काठी आता कुणाच्या हातामध्ये देण्यासाठी नव्हती, त्यांच्या पाठीमध्ये घालण्यासाठी त्या काठीचा वापर करायला पाहिजे होता। आणि मित्रांनो, एवढा भयानक त्या ठिकाणी वातावरण तयार केलं गेलं, मोदीला सुद्धा गल्ली बोळातनं फिरवण्याची वेळ या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यावरती आली। किती भयानक
त्या ठिकाणी प्रकार चालू होते की तुम्हाला निश्चितपणानं तुम्हाला जागरूक राहावं लागणार आहे. तुम्हाला अनेक आग्नेदिव्यातून या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. कारण तुमचं मतदान 13 तारखेला जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे पोपट सुद्धा बोलायला येतील. सारखे अजितदादा सुद्धा सांगायचे की मला विकास करायचा आहे, मला विकास करायचा आहे. मित्रांनो, पवार साहेब सांगत होते थोडासा बाबा संघर्ष कर. या वर्षी पावसाळा चांगला आहे, ढग जवळ आलेले आहेत, मृगाचं नक्षत्र निघालेलं आहे. सारखा विकास विकास करू नको. या वर्षी पाऊस दुपटी नाही. साहेबांनी सांगितलं थोडंसं थांब, तुला गंगेचं पाणी पाजतो. तोपर्यंत ही बाबा गटराचं पाणी पिऊन बसला का नाही. आणि मित्रांनो, राजकीय अस्तित्व संपवून टाकलं. घरबेद्या तयार करण्यामध्ये हे राज्यकर्ते यशस्वी झाले. पवार साहेबांनाच उकडून टाकायचं, पवार साहेबांना नामशेष करायचं, या निवडणुकीमधला हा प्लॅन होता. आणि बारामतीलाच हात घालायचा. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं पेटून उठली आणि मित्रांनो, त्यांनी निवडणूक हातामध्ये घेतली. आमच्या तालुक्यामध्ये 35 कोटी, मुख्य माळशिरस तालुक्यामध्ये 35 कोटी रुपयाचा पाऊस पडला. मोदींची सभा झाली. आणि तुम्हाला काय खोटं म्हणून या ठिकाणी मी सांगत नाही. त्या ठिकाणी 12.5% वर भारतीय जनता पार्टीला त्या तालुक्यामध्ये मतदान नाही. ज्या दिवशी पेटी फुटेल त्या दिवशी तुमच्या लक्षामध्ये येईल. म्हणजे मोदींना सुद्धा यांनी भंगाराच्या बाजारामध्ये विकलं. एक अटल बिहारी होते, एकदा सरकार पडणार होतं एका मताने. कुठं अटल बिहारीची ती उंची आणि सत्तेसाठी धडपडणारे या राज्यातले हे राज्यकर्ते मोदींना सुद्धा गल्ली बोळामध्ये फिरवायला लागले. मित्रांनो, वेळ कमी आहे, परंतु निश्चितपणानं तुम्हाला जाता जाता मी सांगतो, पवार साहेबांसारखा योद्धा नसता तर आम्हाला पुढे 25 वर्ष स्वाभिमान, आपलं सगळा प्रपंच सगळं संपवून टाकलं असतं, काही ठेवलं नसतं. शेतकरी आज भयानक हवालदिल झालेला आहे. दीन दलिताला संविधानाची काळजी लागलेली आहे. सगळा महाराष्ट्र या माणसाकडे पाहून आज ही लढाई जिंकली पाहिजे या देशामध्ये. म्हणून पवार साहेबांसाठी एक शेर म्हणावासा वाटतो, सब कुछ जल गया है अब बचाए ही क्या है. सब कुछ जल गया है अब बचाए क्या है. पवार साहब है तो अब जला ही क्या है, जला ही क्या है. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.